नमस्कार. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातल्या एका खूप खोल, खूप मोठ्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती संकल्पना आहे कल्प. आता हे कल्प म्हणजे काय? ते आपल्याला ब्रह्मांडाच्या अफाट वेळेची म्हणजे कॉस्मिक टाईमची ओळख करून देतं. चला तर मग सुरुवात करूया आणि समजून घेऊया हे सगळं काय आहे. बघा, हा विचार किती सुंदर आहे. सूर्य, जो आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आधार आहे, तोच या अफाट ब्रह्मांडासाठी वेळ मोजणारे एक घड्याळ आहे, असं म्हटलंय. म्हणजे नक्की कसं, हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय. तर मग तोच प्रश्न, कल्प म्हणजे नक्की काय? ही संकल्पना आहे तरी काय? आणि विश्वास ठेवा, या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट ब्रह्मांडाच्या रचनेचं एक मोठं, भव्य चित्र दाखवेल. अच्छा, तर ही एवढी मोठी वैश्विक गोष्ट समजून घ्यायची आहे. पण सुरुवात कुठून करायची आहे? तर एका अशा प्रसंगापासून करूया, जो आपल्या जवळचा आहे. आपण भेटणार आहोत श्रीपाद प्रभूंना आणि त्यांच्या भक्तांना. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. कुरुकुटी नावाचं एक ठिकाण आहे. तिथे अनेक भक्त जमलेत आणि स्वतः श्रीपाद प्रभू त्यांना हे ज्ञान देत आहेत. आणि गंमत म्हणजे याच संवादातून हे इतकं मोठं प्राचीन ज्ञान आज आपल्यापर्यंत पोचलंय. त्यामुळेच ते आपल्याला जास्त आपलंसं वाटतं, नाही का? चला तर मग आता या भक्तिमय वातावरणातून आपण थेट उडी मारूया ब्रह्मांडाच्या त्या विशाल संकल्पनांकडे, ज्या खुद्द श्रीपाद प्रभूंनी उलगडून सांगितल्या. बघूया तरी हे ब्रह्मांडाचं घड्याळ चालतं तरी कसं. तर कल्प, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे वेळेचं एक प्रचंड अफाट मोठं माप आहे. इतकं मोठं की आपण कल्पनाही करू शकत नाही. याला ब्रह्मकल्प असंही म्हणतात. आणि या एका ब्रह्मकल्पात संपूर्ण सृष्टीची निर्मिती आणि तिचा विनाश हे सगळं चक्र सामावलेलं असतं. पण मग एक प्रश्न मनात येतोच की इतका प्रचंड मोठा काळ मोजायचा कसा? याचं काही गणित आहे का? तर हो, आहे. श्रीपाद प्रभू काय सांगतात बघा. जेव्हा सूर्य सगळ्या नक्षत्रांमधून आपली एक फेरी पूर्ण करतो आणि परत धनिष्ठा नक्षत्राजवळ येतो ना, तेव्हा एक ब्रह्मकल्प पूर्ण होतो. म्हणजे बघा किती अचूक आणि खगोलीय गणित आहे हे. म्हणजे यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ही जी कल्प संकल्पना आहे ही काही हवेतली किंवा फक्त पुस्तकातली गोष्ट नाहीये. ती थेट खऱ्या खगोलीय घटनांशी म्हणजे सूर्याच्या प्रवासाशी जोडलेली आहे. याचा अर्थ काय? तर वैश्विक वेळ आणि आपलं हे भौतिक जग हे एकमेकांशी जोडलेले आहेत. आता या इतक्या विशाल कालचक्रात ते जे परमतत्व आहे ते स्वतःला वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट करतं. आणि हेच चरितामृतात खूप सुंदरपणे सांगितलंय. चला बघूया की एकाच सत्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कसे आहेत आणि लोक त्याची उपासना कशी करतात. बघा, काही लोक भगवान शिवाला पूजतात, तर काही जण भगवान विष्णूंना. आणि एवढंच नाही, काही जण तर समुद्रपुरुष म्हणजेच सागराच्या देवतेची उपासना करतात. म्हणजे बघा, नावं आणि रूपं कितीही वेगवेगळी असली तरी त्यामागची श्रद्धा मात्र एकच आहे. आणि ह्याचंच एक खूप छान उदाहरण चरितामृतात दिलंय. जसं काही भक्त शिवाला मानतात, काही विष्णूला. तसंच गुजरातमधल्या एका व्यापाऱ्याची गोष्ट आहे, जो पश्चिम समुद्राच्या देवतेला पूजत होता. ह्यातून काय दिसतं आपल्याला? की ते जे अंतिम सत्य आहे तिथपर्यंत पोचण्याचे रस्ते अनेक असू शकतात. बरं, आता या ब्रह्मांडाच्या मोठ्या मोठ्या गोष्टींकडून आपण थोडं खाली येऊया, आपल्या सध्याच्या काळात म्हणजे कलियुगात. आणि पाहूया की ह्या काळात आपली म्हणजे माणसाची जबाबदारी नक्की काय आहे. चरितामृतात कलियुगाबद्दल काय म्हटलंय? तर हा असा काळ आहे ज्यात लोकांना धनसंपत्तीची मोठी हानी सोसावी लागते. म्हणजे साहजिकच हा एक आव्हानात्मक, कठीण काळ आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की जर काळ इतका कठीण आहे तर मग आपलं मूळ कर्तव्य काय? अशा वेळेस आपण नेमकं काय करायला पाहिजे? याचं उत्तर स्वतः श्रीपाद प्रभू देतात. ते काय सांगतात? पहिलं, आपलं स्वतःचं कर्म समजून घ्या. दुसरं, युगधर्माचं पालन करा. म्हणजे त्या युगासाठी जो योग्य मार्ग सांगितला आहे त्यावर चाला. आणि तिसरं, जे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या पितृदेवतांचा म्हणजेच पूर्वजांचा सन्मान करा. आता हे पितृदेवता म्हणजे कोण? तर आपले पूर्वज. एक विचार करा, आज आपलं जे अस्तित्व आहे ते त्यांच्यामुळेच आहे, नाही का? आणि म्हणूनच त्यांचं स्मरण करणं, त्यांचा आदर करणं हे आपलं एक महत्त्वाचं मानविक कर्तव्य मानलं गेलं आहे. तर मग या सगळ्याचा सार काय?
तो हाच की आपली कर्म, आपले काम आणि आपल्या पूर्वजांविषयीचा आदर ह्याच 2 गोष्टी खरं तर कलियुगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला खरी ताकद देतात. हीच गुरुकिल्ली आहे. आणि जाता जाता हा एक विचार सोडून जातो. ब्रह्मांडाच्या त्या अफाट घड्याळावर आपलं आयुष्य म्हणजे खरंच एका क्षणासारखं आहे. मग त्या एका क्षणाला आपण जास्तीत जास्त मौल्यवान आणि अर्थपूर्ण कसं बनवू शकतो? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?